दिलेल्या माहितीसाठी। आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदांऐवजी महापालिकांच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे। निवडणूक आयोगाने उद्या 29 महानगरपालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याने बदल होण्याची शक्यता आहे। 29 पैकी फक्त चंद्रपूर आणि नागपूरमध्ये महानगरपालिकेत आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले। आयोगाला वाटतंय की जिल्हा परिषदेपेक्षा 27 महानगरपालिकांच्या निवडणुका लवकर घेणं शक्य होईल आणि त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये नेमकं काय दिसतंय? जिल्हा परिषदांच्या आधी महापालिका होऊ शकतात का आणि त्याचं वेळापत्रक साधारणतः काय समोर येऊ शकतं? आपण पाहतोय की निवडणुकांच्या याच्यामध्ये काल जो कोर्टाचा निर्णय आला आहे त्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा घोळ जो आहे तो निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकात आपल्याला पाहायला मिळतोय। जर वेळापत्रक आपण पाहिलं तर साधारणतः सुरुवातीला नगरपालिका, नगर परिषदा, त्यानंतर जिल्हा परिषद आणि शेवटी महानगरपालिका घेण्याचं जे आहे ते निवडणूक आयोगाचं एक प्रकारचं वेळापत्रक ठरल्याची सूत्रांची माहिती होती। मात्र आता आपण पाहतोय की आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुद्धा काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे आता महानगरपालिका घेणं जे आहे ते सोयीस्कर निवडणूक आयोगाला वाटते आणि त्यामुळे कदाचित या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीनंतर राज्यातील ज्या काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या होण्याची दाट शक्यता आहे आणि शेवटी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका होतील। त्यामुळे तशा प्रकारच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। उद्या राज्य निवडणूक आयोगाने सगळ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे आणि यांची बैठक बोलवलेली आहे। कितपर्यंत तयारी झाली याचा आढावा जो आहे तो उद्या घेतला जाईल। त्यामध्ये आपण पाहतोय की ज्या सूचना हरकती आलेल्या आहेत त्या 10 तारखेपर्यंत त्याच्यावरती समाधानकारक उत्तर देऊन तो विषय संपवण्याचे सुद्धा आदेश उद्या जे आहे ते दिले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाहतोय की महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातल्या हालचालीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय काय चाचपणी केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। मात्र कुठेतरी वेळापत्रकामध्ये बदल होईल आणि कदाचित महानगरपालिका लवकर होईल असं चिन्ह पाहायला मिळते। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। महिन्याभरामध्ये